सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 5वा हरिकथा निरूपण। श्रीराम मागा हरिकथेचे लक्षण श्रोतिकेला होता प्रश्न। सावध होऊन विचक्षण परिसोत आता। हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी। जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। सोने आणि परिमळे वृक्ष यक्षुदंडा लागती फळे। गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता। तैसा हरिदास आणि विरक्त ज्ञाता आणि प्रेमळ भक्त। व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता। रागज्ञानी तालज्ञानी सकल कळा ब्रह्मज्ञानी। निराभिमाने वर्तेजनी तरी हेही अपूर्वता। मच्छर नाही जयासी जो अत्यंत प्रिये सज्जनांसी। चतुरांग जाणे मानसी अंतरनिष्ठ। जयंत्यादिके नाना पर्वे तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे। जेथे वसिजे देवाधिदेवे सामर्थ्य रूपे। तया तीर्थाते जे न मानिती शब्दज्ञाने मिथ्या म्हणती। तया पामरा श्रीपती जोडेल कैचा। निर्गुण नेले संदेहाने सगुण नेले ब्रह्मज्ञाने। दोहीकडे अभिमाने ओस केले पुढे असता सगुण मूर्ती। निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उच्छेदिती तेची पडत मूर्ख। ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभय पंथा। परीस लक्षणे आता हरिकथेची। सगुण मूर्ती पुढे भावे करुणा कीर्तन करावे। नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्तिते। ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे। सर्वांतरी हे लाभे प्रेम सुख। कथा रचायाची खूण सगुणी नाणावे निर्गुण। न बोलावे दोष गुण पुढिलांचे कदा। देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व। सगुणी ठेवून भाव हरिकथा करावी। लाज सांडून जनाची आस्था सांडून धनाची। नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी। नम्र होऊन राजांगणी निशंक जावे लोटांगणी। करतालिका नृत्यवाणी नाम घोषे गरजावे। एकांची कीर्ती एका पुढे वर्णिता साहित्य न पडे। म्हणून या निवाडे जेथील तेथे मूर्ती नसता सगुण। श्रवणी बैसले साधूजन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे। नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन। तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य। शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक। स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की। लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकार बाधिजे तत्वता। धारिष्ट्यापासून श्रोता चळे तत्काळ। म्हणून ते त्यजावे ते बाधक साधका स्वभावे। घेतांतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे। लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन। कैसे आठवेल ध्यान ईश्वराचे। स्त्री वर्णिता सुखावला लावण्याचे भरी भरला। तो स्वय जाणावा चेवला ईश्वरापासूनी। हरी कथेसी भाव बळे गेला रंग तो तुंबळे। निमिष एक जरी आगळे ध्यानी परमात्मा। ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन। निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे। राग ज्ञान ताल ज्ञान स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न। अन्वार्थान्वयाचे कीर्तन करू जाणे। 56 भाषा नाना कला कंठ माधुर्य कोकिळा। परितो भक्ती मार्ग वेगळा भक्त जाणती। भक्तांस देवाचे ध्यान देवा वाचून नेणे अन्न। कलावंतांचे जे मन ते कलाकार झाले। श्री हरी वीण जे कळा तेची जाणावी अवकळा। देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला। सर्पी वेढिले चंदनासी निधाना आड विवसी।
नाना कला देवासी आडतेशा सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले एक मन गुंतलेश्वरी कोणे चिंतावा श्रीहरी बळेची धरुण्या चोरी शुश्रूषा घेतली करिता देवाचे दर्शन आडवे आले राग ज्ञान तेणे धरुण्या मन स्वरा मागे नेले भेटो जाता राजद्वारी बळेची धरिला बेगारी कलावंता तैसी परी कळेने केली मन ठेवून ऐश्वरी जो कोणी हरी कथा करी तुझी संसारी धन्य जाणा जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे आलस्य निद्रा जवडून स्वार्थे हरिकथेसी सादर हरिभक्तांची गरी नीच कृत्य अंगीकारी साहेभूत सर्वापरी साक्षपे होये या नाव हरिदास जयासी नामी विश्वास येथून हा समास संपूर्ण झाला इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम।